सो मला विचारायचं आहे, तुम्ही चॅलेंजेस काय काय फेस केला आणि त्याच्यावरती ते सोल्युशन काय काय फाइंड आउट केले, म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला हॅकेथॉनमध्ये काय काय चॅलेंजेस आले हे मला जाणून घ्यायचं आहे. सो फर्स्ट आणि वीक जे हिंड्रन्स होता या पूर्ण जर्नीमध्ये तो होता ते एक्झाम आणि हॅकेथॉन ही एकाच टाईममध्ये अलाईन झालेली. त्यामुळे आम्हाला हे मॅनेज करायचं होतं की एक्झामचा अभ्यास करू की हॅकेथॉनचं कोड करू किंवा जो आम्ही क्रिएशन करत होतो ते प्रोजेक्टचा क्रिएट करू. त्यामुळे आम्ही काय डिवाईड करण्याचा प्रयत्न केला टास्कला की तू या टाईममध्ये अभ्यास करून घे तुझा आणि त्याच्या थोड्या टाईममध्ये उरलेल्या टाईममध्ये तू तुझा जे इनपुट जे आम्ही देणार होतो हॅकेथॉनमध्ये ते इनपुटवरती वर्क करतो. आणि सेकंड जरा चॅलेंज म्हणजे अनएक्सपेक्टेड चॅलेंजेस असं म्हणता येतं की अनएक्सपेक्टेड चॅलेंज आलं जेव्हा आम्ही प्री फायनलचं राऊंडचा तयारी करत होतो. ज्यावेळी प्री फायनल आम्ही दिली त्यावेळी पूर्ण जो प्रोजेक्ट होता आमचा ब्रेकडाऊन झालेला पूर्ण, म्हणजे ते एक साधा फीचर पण त्याचा वर्क करत नव्हता. त्यामुळे आम्हाला एका रात्रीमध्ये ते पूर्ण परत रिक्रिएट करून त्याच्यावरती परत त्याचा स्क्रॅचपासून बिल्ड करणं होतं. तर हे दोन असे चॅलेंजेस आमचे गोज ऑन झाले. आणि साईडला मे बी सम चॅलेंज झाले असेल तसं, म्हणजे चॅलेंजेस भरपूर होते, म्हणजे टेक्निकल टर्म्समध्ये किंवा भरपूर नाही का, म्हणजे असे मेंटल चॅलेंजेस पण होते भरपूर की प्रेशर हँडल करायचा वगैरे. किंवा आणखी एक असं चॅलेंज होतं पॉईंट आउट करण्यासारखं की म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रेझेंटेशन देत होतो प्रोजेक्टचं, तर म्हणजे प्रोजेक्टचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे टेक्निकल आस्पेक्ट्समध्ये करणं आणि त्याचं प्रेझेंटेशन म्हणजे 4 लोकांपुढे देणं, ह्या म्हणजे सेपरेट गोष्टी आहेत दोन्ही पण. आणि ते पण नाही का आमच्यासाठी एक काइंड ऑफ चॅलेंज होतं की म्हणजे एवढ्या मोठ्या टीमसमोर म्हणजे जे पण टेक्निकल इम्प्लिमेंटेशन थ्रू आउट त्या हॅकेथॉनच्या पिरियडमध्ये झाले ते सगळं त्यांना प्रेझेंट करायचं होतं. तर ते पण काइंड ऑफ एक चॅलेंज होतं आमच्यासाठी.